वी स्पीक इंग्लिश म्हणजे आपण इंग्लिश शिकूया. लुक, लिसन, रीड विथ मी म्हणजे बघा, ऐका आणि माझ्यावर म्हणा. देन फाइंड द पिक्चर दॅट सूट्स द डायलॉग. मग चित्र शोधा जे बरोबर या वाक्यांना, या संभाषणांना शोभेल असं. अँड गिव्ह इट द प्रॉपर नंबर आणि मग त्याला क्रमांक द्या. हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना संस्कृत युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना टीचर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. टुडे वी आर गोइंग टू लर्न वी स्पीक इंग्लिश. आज आपण वी स्पीक इंग्लिश म्हणजे काय, आपण इंग्रजी बोलायला शिकणार आहोत किंवा आपण इंग्रजी बोलणार आहोत याचा अर्थ असा होतो. आता इंग्रजी बोलणार आहोत यासाठी त्यांनी काही डायलॉग दिलेली आहेत, वाक्य दिलेली आहे, संभाषण दिलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे संभाषण साधू शकता. पण या संभाषणासोबतच त्यांनी चित्र सुद्धा दिली आहे. ते म्हणतात की हे संभाषण आहे, ही चित्र आहे, योग्य चित्राला या संभाषणाचा आपण क्रमांक द्यायचा आहे की नाही. सोपं, ज्यांना अवघड वाटतं त्यांची खास मी इथे मदत करणार आहे. सो तुम्ही काही घाबरू नका, काळजी करू नका. मी प्रत्येक संवादाचा तुम्हाला व्यवस्थित अर्थ सांगणार आहे. मे आय कम इन? प्लीज टीचर. येस, प्लीज कम इन. आता हा डायलॉग तर खूप सोपा आहे, तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल की मी आत येऊ का टीचर. मग टीचर म्हणतात की येस प्लीज कम इन. आता हा डायलॉग आपल्याला कुठे दिसतोय बरं, कुठे दिसतोय आपल्याला? येस, तर इथे आपल्याला हा डायलॉग दिसतोय. याचा अर्थ याचा एक क्रमांक काय असणार आहे? एक क्रमांक असणार आहे या चित्राचा. ठीक आहे, आता आपण मागचं चित्र बघूया. दुसरं काय? हॅलो, व्हॉट्स युअर नेम? आय एम सुभाष. हॅलो, व्हॉट्स युअर नेम? नमस्कार किंवा हॅलो आपण अभिवादन करतो ना, की तुझं नाव काय? आय एम सुभाष. मी सुभाष आहे. आय एम इन 5 अँड यू? मी 5वीच्या इयत्तेत आहे. तू कोणत्या वर्गात आहेस? आय एम इन क्लास 7. मी 7वीच्या वर्गात आहे. माय नेम इज शुभम. माझं नाव शुभम आहे. यू कॅन कॉल मी बंटी. पण तू मला बंटी म्हणू शकतोस. नाईस टू मीट यू बंटी. मला छान वाटलं बंटी तुला भेटून. एक समजून घ्या, आपण जेव्हा मराठी भाषेमध्ये मित्रांना भेटतो आपण अरे काय रे, काय चाललंय, कसा आहेस तू, असं आपण एकदम कॅज्युअल बोलतो. इंग्रजी भाषेमध्येच ना खूप जास्त मॅनर्स, एटिकेट्स जास्त दिलेले. त्यामध्ये थँक्यू, नाईस टू मीट यू, खूप छान वाटलं तुला भेटून असं व्यक्त करणं हे संभाषणाची एक पद्धत आहे. त्यामुळे या पद्धतीने आता आपल्याला हे कुठे दिसतंय बघू. शुभम आणि सुभाष आपल्याला या चित्रामध्ये कुठे दिसत आहेत बघूयात. शुभम आणि सुभाष मला असं वाटतंय हे इथे असावे, कारण इथे आपल्याला क्लिअर कळतंय 5वी आणि 7वी म्हणजे या दोघांच्या वयामधला डिफरन्स आहे. तर हे जे 2 क्रमांकाचं चित्र आहे आपल्याला इथे दिसतंय. आपल्याला इथे 2 क्रमांक भेटलेला आहे. आता आपण क्रमांक आपण तिसऱ्या क्रमांकाचं चित्र बघूया. व्हॉट्स द टाइम? इट्स 2 o'clock. वेळ विचारली आहे ना. जर कोणाला वेळ विचारायची असेल तर कसं विचारायचं? व्हॉट्स द टाइम? वेळ काय झालीये? त्यांनी उत्तर दिलं इट्स 2 o'clock. 1 असेल तर इट्स 1 o'clock. 3 असेल तर इट्स 3 o'clock. अशा प्रकारे उत्तर द्यायचे. आता हे चित्र आपल्याला कुठे भेटते बरं? ओके, इथे कुठे दिसते का आपल्याला हे चित्र? तुम्ही पण शोधा तुमच्या वयांमध्ये. हे तर नक्कीच नाहीये, हे नाहीये, हे नाहीये. अजून कुठे दिसतंय आपल्याला? मला असं वाटतंय हे चित्र असावं बहुतेक. थ्री नंबर, हे 1 नंबर इथे. ओके, आता आपण पुढचा संवाद बघूया. 4. एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ऍड्रेस? शुअर. म्हणजे कुणीतरी माणूस आहे, कोणत्या तरी बाईला एक्सक्यूज मी आंटी म्हणजे अरे क्षमा करा, क्षमस्व, पण माझी मदत करता का, मला ऍड्रेस शोधायला मदत करता का, याचा अर्थ नक्कीच इथे हे 2 जण आहेत. तर हे 4 क्रमांकाचं चित्र असावं. आता पुढचं आपण बघतोय 5. एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स? म्हणजे अंकल जरा इकडे लक्ष द्या, हे तुमचं आहे का? ओ येस इट्स माय. हो हे माझं आहे. थँक्यू सो मच. तुझे खूप खूप आभार. आता हे तुझं आहे का? आपल्याला वस्तूचं माहिती नाहीये नेमकी वस्तू कोणती आहे, पण मला असं वाटतं हे बहुतेक हे चित्र असणार आहे, कारण इथे तर आपल्याला वेगळं दिसत नाहीये. सो 5व्या क्रमांकाचं चित्र हे आहे. आता आपण पुढचं बघतोय
सो 6 थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. खूप खूप आभार तुझ्या या छानशा गिफ्ट बद्दल. वेलकम. नक्कीच हे आहे कारण आपल्याला गिफ्ट ओपन केलेलं दिसतंय. सो इथे 6 नंबर याचा आहे. आता आपण 7 नंबरचं जे कॉन्व्हर्सेशन ते बघूया. आय एम सॉरी आय ब्रोक द कप. मला माफ करा मी कप फोडलाय. ब्रोक द कप म्हणजे कप फोडलाय. नेव्हर माइंड, हरकत नाही अशा अर्थाचं. 7 नंबरचं जे चित्र आहे ते आहे इथे बाळ दिसते आई आणि ते कप फुटलेलं दिसतोय. त्यामुळे आपल्याला हे 7 नंबर इथे क्लिअर कळतोय. आता जे नेक्स्ट पिक्चर आहे ते पिक्चर इथे आपल्याला दिसणार आहे 8 नंबर. वेअर आर यू गोईंग. तू कुठे चाललायस किंवा वेअर आर यू गोईंग. आता यू मध्ये तुम्ही पण होतो किंवा तू पण अर्थ होतो. वी आर गोइंग टू द प्लेग्राऊंड. आम्ही ना मैदानावर चाललोय खेळायला. वुड यू लाईक टू कम विथ अस. तुला आवडेल का आमच्या सोबत यायला. येस प्लीज वेट फॉर मी. नक्की आवडेल पण तुम्ही जरा माझ्यासाठी थांबा. तर हे 8 क्रमांकाचं जे चित्र आहे ते आपल्याला नक्कीच हे आहे कारण इथे मित्र सगळे चाललेले आहेत आणि तो खिडकीतनं बोलतोय. सो अशा प्रकारे आपण इथे संभाषण वी स्पीक इंग्लिश कशा प्रकारे सोडवायचं ते बघितलंय. पण तुम्हाला जर लिखित स्वरूपामध्ये या कॉन्व्हर्सेशनचा अर्थ हवा असेल तर मी तुम्हाला फटाफट इथे देते. मी वाचून दाखवून तुमचा वेळ घेणार नाहीये पण इथे अशा प्रकारे तो अर्थ सांगितलेला आहे. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी स्वतः हे असं वह्यांमध्ये लिहून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला हे जास्तीत जास्त बरं पडू शकेल. बघा इथे या प्रकारे ही सगळी संभाषण होती. अशा प्रकारे लिहून दिली होती मी तुम्हाला. सो तुम्हाला आवडलं का तर तुम्ही कॉन्फिडेंटली थोडं तरी इंग्लिश बोलू शकता की नाही. म्हणून हा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी तुम्हाला वी स्पीक इंग्लिश असा टॉपिक दिलेला आहे. सो तुम्हाला व्हिडिओ समजला का. समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ तयार करू शकेल. हो ना. मी हा व्हिडिओ तळेगाव दाभाडेमधून केला होता. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय मला नक्की कळवा. आणि तुम्हाला काही कमेंट करायचे असतील तुम्हाला करता येत नसतील तर तुम्ही दुसऱ्या कुठलाही व्हिडिओ 8वी 9वी 10वीच्या व्हिडिओ जाऊन सुद्धा मला रिक्वेस्ट करू शकता. मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ तयार करेन. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.